कधी-कधी काय होतं, अशी उरलेली भाजी असेल, तर ते आपल्याला खायला नको वाटते. तर आपण ह्याच भाजीपासून आता एक नवीन रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग पाहूया. तर ही रात्री शिल्लक राहिलेली भाजी आहे. मी रात्री वाटाणा आणि बटाट्याची भाजी बनवली होती. तर ही भाजी शिल्लक राहिलेली आहे. तर आपण ह्याच्यापासून बनवायचं आहे थालीपीठ. तर एका भांड्यामध्ये मी 1 वाटी भाजी काढून घेतली आहे. आता आपल्याला हे अशा पद्धतीचा एक स्मॅशर असतो, त्या स्मॅशरने थोडीशी स्मॅश करून घ्यायची. स्मॅश करून झाली की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ. तर आपण हे आता मिक्स करून घेऊया. तर मिक्स करून झालं की आता मी घालणार आहे 1 चमचा धनेपूड, थोडीशी लाल तिखट आणि मीठ आपल्याला अंदाजानुसार घालायचं आहे, कारण आपल्या भाजीमध्ये पहिल्यापासूनच लाल तिखट आणि मीठ असते. त्याच्यामुळे तुमच्या अंदाजाने तुमची भाजी किती तिखट आहे ह्याच्या अंदाजाने तुम्ही लाल तिखट घालू शकताय आणि मीठ घालू शकताय. तर आता मी घातलं आहे गरम मसाला आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला आणि आपल्याला घालायचं आहे आता 1 चिमटभर हळद. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता समजा तुमची जर रस्सा भाजी असेल तर ह्याच्यामध्ये पाणी घालायची काही आवश्यकता नाही. तर माझी ही सुकीच भाजी आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालून हे सैलसर असं मळून घेणार आहे. थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि सैलसर असं मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आता मी एक तवा ठेवणार आहे गॅसवरती आणि तवा गरम झाला की त्याच्यावर थोडंसं तेल टाकून असा गोळा बनवून असा थापून घेणार आहे. तर असा प्रेस करून करून आपल्याला तव्यावरती पसरून घ्यायचं आहे. तवा गरम आहे, हाताला चटका लागू शकतो. काळजीपूर्वक आपल्याला असं प्रेस करून करून ह्याला पसरवायचं आहे. तर आपल्याला हे एक 2 ते 4 मिनिट भाजून घ्यायचं आहे. तर अशा जर बाजूला समजा चिरा पडत असतील तर त्या तुम्ही असं बोटाने मिटून घ्यायच्यात. आता आपण ह्याला एक 4 ते 5 मिनिट खालची बाजू आहे ती भाजून घेऊया. आता ही भाजलेली आहे, आता आपण ह्याला पलटी मारूया. आता खालची बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. तर एक आपलं थालीपीठ बनवून तयार आहे. आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण दुसरं थालीपीठ करायला घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि असा गोल गोल करून हातावरती थोडंसं थापून घ्यायचं आहे आणि त्याला टाकायचं आहे तव्यावरती. तर आपल्याला पाण्याचा हात घेऊन असं त्याला प्रेस करून करून त्याची साईज मोठी करायची आहे, पसरवायचं आहे पॅनवरती. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही, असं तव्यावरती पसरून घ्यायचं आहे. आता ह्याला सुद्धा आपल्याला एक 4-5 मिनिट भाजून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला पलटी मारूया. आता आपल्याला खालची बाजूसुद्धा व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. तर दुसरंसुद्धा थालीपीठ तयार होते. तर उरलेल्या भाजीपासून करायचं काय म्हणून आता मी हे बनवले थालीपीठ. तुम्ही ह्याला दह्याबरोबर, टोमॅटो केचप, टोमॅटो सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकताय. चवीला एकदमच भन्नाट लागते आणि तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. जर एकदा तुम्हाला आवडलं तर तुम्ही मुद्दाम अशी भाजी शिल्लक ठेवाल आणि मुद्दाम हे थालीपीठ करून खाल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.